मालिकेत आलेल्या मोठ्या ट्विस्टने मालिकेची आता सगळी समीकरणं बदलली आहेत. दोन पुराव्यानिशी यमुनाने यश कावेरी दोघेही गुन्हेगार असल्याचं साबित करताच सुलक्षणाने भला मोठा निर्णय घेत यशशी असलेलं कायमचं नातं तोडलं आहे. आणि त्याचबरोबर दोन महासत्याचा खुलासा देखील झाला आहे. यमुना यश कावेरी या दोघांचंही गुपित सगळ्यांसमोर कसं आणेल आणि अशी कोणती दोन सत्य आहेत की ज्यामुळे मालिकाचा आता पूर्ण वेगळ्या वळणावरती येऊन ठेपले आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वच जण बायका जेव्हा पाहुण्यांच्या जेवणाची तयारी करायला जातात तेव्हा यमुनाची नजर मात्र कावेरीला शोधत असते. त्यानंतर यमुनाला एक प्लॅन सुचतो आणि ती विद्याकडे जात विद्याला कामाला लावते. अगं सगळेच जण तिकडे पाहुण्यांच्या जेवणाची तयारी करतायत. निदान त्यांना स्टार्टर वगैरे काहीतरी विचार. विद्या तिला म्हणते सुद्धा की निशा आहे ना बघण्यासाठी, परंतु जबरदस्ती चिकूला आपल्याकडे घेत यमुना तिला कामाला पाठवते आणि चोराचं चिकूला रडवायला लागते. ती एक स्ट्रॅटेजी असते कावेरीला सगळ्यांसमोर उघडं पाडण्यासाठीची. चिकू जोरजोराने रडत असतानाच तिकडे कावेरीच्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि कावेरी मागचा पुढचा विचार न करता चिकूसाठी बाहेर पडते. यमुना मुद्दाम सगळ्यांच्या समोर आता तिला घेऊन येते. कावेरीला जबरदस्ती करते की अगं कावेरी, कुठे होतीस तू? घरातले सगळेच जण या पाहुण्याशी भेटतेत. तुला माहिती आहे का, यशचे बिझनेस पार्टनर चालेत. चल ना, मी तुझीही ओळख करून देते. आणि जबरदस्ती ती यश समोर त्या पाहुण्यासमोर कावेरीला घेऊन जाते. कावेरीची ती ओळख करून देते. परंतु ज्यावेळेस त्या इन्व्हेस्टरकडून मोठा खुलासा होतो की यशचं प्रेझेंटेशन आम्हाला आवडलं तर होतंच, परंतु आम्हाला ते पटलं ते तुम्ही दिलेल्या एका उत्तराने. आता सर्वांनाच जबरदस्त धक्का बसतो. इन्व्हेस्टर्स कावेरीचं कौतुक करत असताना यमुना मुद्दाम त्यांना थांबवते आणि घरातल्या सगळ्यांना हाका मारून ती तिथे गोळा करते. सुलक्षणा ज्या वेळेस विचारते की काय झालं यमुना, तेव्हा यमुना त्या इन्व्हेस्टर्सला विचारते पुन्हा की काय म्हणत होता तुम्ही. तेव्हा इन्व्हेस्टर परत सांगतात, खरं तर मोठा गौप्यस्फोटच करतात की यशचं प्रेझेंटेशन आम्हाला आवडलं होतंच, परंतु कावेरीने दिलेल्या एका उत्तराने आमचं मन जिंकलं. मीटिंगमध्ये वर्किंग वुमनबद्दल त्या जे काही बोलल्या त्यामुळे सगळ्यांचाच आता दृष्टिकोन बदलेल. यमुना मुद्दाम खोदून प्रश्न विचारते की काय सांगताय, म्हणजे तुम्ही आमच्या कावेरा आधीपासून ओळखता? तेव्हा इन्व्हेस्टर्स सांगतात की हो, यांनी दोघांनी दिलेल्या प्रेझेंटेशनमुळे तर आमची एक्सपोर्टची डील फायनल झाली आहे ना. आत्ता मात्र सत्याचा खुलासा झालेला असतो. सर्वजण हादरलेले असतात. यश कावेरी जबरदस्त अडकलेले असतात. आता धर्माधिकारी कुटुंबांना फक्त एवढेच सत्य समजत नाही. इन्व्हेस्टर पुढचंही बोलतात की या जेव्हा गावामध्ये होत्या तेव्हा त्याने एक बिझनेस डीलसुद्धा आमच्याशी केली होती आणि ती आयडियासुद्धा आम्हाला प्रचंड आवडली होती. श्रीकांतसमोर ते कौतुक करतात की श्रीकांत सर, खरंच तुमच्या सुनेला बिझनेसचा सेन्स आहेत. बिझनेसमध्ये उतरल्या तर खूप उत्कृष्ट बिझनेस करतील. आत्ता मात्र सुलक्षणाच्या तळपायाची आग मस्तकात केलेली असते. यश कावेरी खूप घाबरलेले असतात, अगदी घामे गुंचवलेले असतात. सुलक्षणा कावेरीवरती जाम भडकलेले असते आणि कावेरी यश दोघेही तिच्यापासून नजर चोरतात. काही वेळानंतर आता सगळे पाहुणे निघून गेल्यानंतर अख्खं धर्माधिकारी कुटुंब एकत्रित असतं. यमुनाने करायचा तो धमाका केलेला असतो, फोडायचा तो बॉम्ब फोडलेला असतो. सुलक्षणा निशाला चिकूला घेऊन आतमध्ये जायला सांगते आणि त्यानंतर ती कावेरीला जाब विचारते की तुझी नजर मला स्पष्ट सांगते, परंतु मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे की इन्व्हेस्टर जे काही म्हणत होते ते खरं आहे का. यश मध्यस्थी करतो, सुलक्षणाला समजावण्याचा छोटासा प्रयत्नही करतो, परंतु सुलक्षणा त्याला बोलण्याचा चान्स देत नाही. तेव्हा सुलक्षणा कावेरीला विचारते की मी काय बोलते. तेव्हा कावेरी फक्त मान डोलावते आणि खरं असल्याचं सांगते. आता मात्र सर्वच जण हादरलेले असतात. यमुना आणि काकूला ऑलरेडी सगळं माहिती असतं. त्या फक्त थांबून तिथे तमाशा बघतात, कावेरीचा होणारा तमाशा बरं का. सुलक्षणा कावेरीची खरडपट्टी काढते. तिला जाब विचारते की या घरात येण्यापूर्वी तू काय करत होतीस याच्याशी आमचा काहीही संबंध नाही आहे, परंतु जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हाच मी तुला सांगितलं होतं
की या घराची शिस्त आणि नियम हे पाळले गेले पाहिजेत. परंतु नाही, तुला तर तुझी मनमानीच करायचे. तुला नात्यांची किंमत नाही आणि माणसांची कदरच नाही आहे. परंतु मला आहे आणि म्हणूनच आज तुला तुझ्या केलेल्या चुकीची शिक्षा मिळणारच. तेव्हा यश सांगतो की अगं यांची काहीच चूक नाही आहे, मला मदत हवी होती म्हणून. तेव्हा सुलक्षणाचा राग यशवरती सुद्धा बरसतो की दोघांनी मिळून चूक केली आहे ना, मग शिक्षा तर आता दोघांनाही व्हायला पाहिजे. आता यमुना मध्ये तोंड खुपसते आणि मुद्दाम ती सुलक्षणाचं कान भरते. बघतेस ना की यश आजही या मुलीला पाठीशी घालतोय. तेव्हा श्रीकांत वेळीच तिला खडसावतो की यमुना, तुला मध्ये पडायची गरज नाही आहे. परंतु यमुना मोठ्या तोऱ्यात तिच्या बाबांसमोर जात म्हणते की बाबा, का नाही पडायचं मी मध्ये? अहो मी तर पडणारच आणि आज माझी खरी गरज आहे. आता खरं तर सगळ्यात मोठा धमाका होतो ते म्हणजे यमुना दुसरा खुलासा करते की बाबा, एक नंबरची खोटारडी ही कावेरी. एका मुलाची आई आहे, परंतु साधा स्वयंपाक सुद्धा बनवायला येत नाही. सगळ्यांनाच जबरदस्त शॉक बसतो. यश कावेरी दोघांचंही दुसरं गुपित उलगडलेलं असतं. सगळ्यात मोठ्या धक्क्यात तर यश कावेरी असतात. कावेरी तर आता लटालटा कापायला लागते. तेव्हा यश यमुनाला सांगतो, तिला अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु यमुना त्याच्यावरतीच घसरते की गप्प बसा यश, आज मला अजिबात थांबवायचं नाही आहे. मी हवं तर प्लीज म्हणते तुला. त्यानंतर येऊन समोर लाडू दाखवत ते विचारते की हा बघ, हा कावेरीने बनवलेला लाडू. हा लाडू आहे का कावेरी? सगळ्यात मोठा धक्का तरी विद्याला बसलेला असतो, कारण विद्याने कावेरीवरती प्रचंड विश्वास ठेवला होता. यमुना तो लाडू आपटूनही दाखवते, परंतु तो फुटायचं नावच घेत नाही. तेव्हा यमुना घडला सगळा प्रकार सांगते की कसं यमुनाने यशच्या खोलीची सगळी झडती घेतली आणि अख्ख्या रूमचा कानानं कोपरा पिंजून काढला आणि त्याच वेळेस सोफ्याच्या मागे कावेरीने बनवलेला लाडवाचा डबा तिला सापडला. ही कावेरी एक नंबरची खोटारडी तर आहेच परंतु आज फक्त ती एकटी गुन्हेगार नाही आहे, तर यश सुद्धा तितकाच दोषी आहे. यमुनाने इतक्या दिवसांचा यशवरचा वचपा काढलेला असतो. हा आपल्या नकळत गुपचूप या कावेरीला स्वयंपाक शिकवत होता. अगं, यमुनाचा खुलासा ऐकताच सगळेजण धक्क्याने यशकडे पाहतात. सुलक्षणाची ती रागीट नजर पाहता यश सरकन मागे सरकतो. तोही थरथरत असतो. तेव्हा यमुना काय फक्त तोंडाच्या बाता मारत नसते, तर ती पुरावा सुद्धा दाखवते की तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे का? ठीक आहे, मग हा पुरावा बघा. तिने गुपचूप यश कावेरीचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. जेव्हा ती व्हिडिओ पाहतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिच्या बोलण्यावरती विश्वास बसतो. यमुना ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मुद्दाम सगळ्यांना दाखवते की बघा बाबा, काकू बघा, सगळेच जण बघा. आता काकूची टर्न. काकू आगीत तेल ओतून त्याचा भडका उडवते. मुद्दाम यमुनाची साथ देत ती सगळ्यांसमोर विचारते की यमुना, अगं परंतु या सगळ्याचा उपयोग होणार आहे का? शेवटी वहिनी यशला माफच करतील ना, त्या थोडीच तिला शिक्षा देणार आहेत. सगळ्यांसमोर यमुना सुलक्षणाला जा विचारते की या कावेरीने पावलोपावली आपल्या घराचे नियम मोडलेत. तू 1000 वेळा हिला बजावून सांगितलं होतं की बाहेर जाताना नेहमी विचारून जायचं, परंतु नाही. तुझ्या नकळत ती यशला प्रोडक्ट द्यायला गेली की नाही? आम्ही साधं थोडी चूक केली तर आम्हाला इथे प्रत्येक वेळेस शिक्षा दिली जाते. आज तर तुझ्यासमोर 2 गुन्हेगार आहेत आज काय करणार आहेस? आज तर तू यांना माफ करू शकतच नाहीस. यमुना मुद्दाम सुलक्षणाला भडकावते की अगं काय बघत बसलीयस? यांना अशी शिक्षा दे ना की जन्माची अत्तल घडली पाहिजे, म्हणजे जन्मभर ते विसरलेच नाही पाहिजे. तेव्हा श्रीकांत तिला खडसावतो की यमुना गप्प बस तू, त्या दोघांना त्यांची बाजू तरी मांडू देत. तेव्हा यमुना आश्चर्याने विचारते की बाबा, बाजू मांडायची? तेव्हा कावेरी सगळं स्वतःवरतीच घेते यशला वाचवण्यासाठी. सुलक्षणा कावेरीला म्हणते की मला यशशी बोलायचं आहे. त्यानंतर यशकडे जाताच ती रागात त्याच्याकडे कटाक्ष टाकते. यशची बोबडी वळते. तो ततपप करायला लागतो आणि तो सांगतो की अगं मी तर फक्त त्यांना थोडीशी मदत केली होती. परत यमुना छोट्या गोष्टीचा मोठा भाव करते की यश थोडीशी मदत?
त्यापेक्षा तू एक कामच कर ना. काय आहे ना, त्या कावेरीला तू धर्माधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन बसव आणि यशला किचनमध्ये उभं कर. निदान ही फसवेगिरी तर बंद होईल. म्हणजे आपल्या डोक्याला ताप तर नाही होणार ग. सुलक्षणा यशवरती जाम भडकलेली असते. ती त्याला विचारते की आपल्या व्यवसायाच्या कामात तू तिची मदत घेतली आणि तिच्या कामात तू तिला मदत केलीत. आपले दोन्ही नियम तू धाब्यावर बसवलेत आणि त्याच्यापासून ती तोंड फिरवते. सुलक्षणा तेथून निघून जात असताना यश तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु सुलक्षणा थांबतच नाही. यश, कावेरी दोघेही अडचणीत आलेली असतात. कावेरीला वाटत असतं की तिच्यामुळे यश अडचणीत आला. त्याच्या घरच्यांच्या रागाला त्याला सामोरं जावं लागलं. सुलक्षणा मिठाईचं बॉक्स घेऊन इतक्यात परतते आणि यशच्या हाती ती टेकवते जबरदस्ती. यशला ती सांगते की घे, अरे शेवटी तुला हेच तर करायचं आहे ना. माझ्या नियमांमध्ये, माझ्या शिस्तीत मला तुला आता बांधून ठेवायचंच नाही आहे. तू आजाद आहे. तू तुझ्या मर्जीप्रमाणे वागू शकतोस. अरे माझे काहीच ऐकायची गरज नाही आहे तुला. तिच्या बोलण्याचा अर्थ यशला चांगलाच उमगलेला असतो, कारण त्याने त्याच्या उदयदादाची झालेली अवस्था पाहिलेली असते. यमुनाने खरोखरचा मोठा धमाका केलेला असतो, कारण सुलक्षणाने यशशी असलेली तिचं नातं तोडून टाकलेलं असतं. यशला ती सांगते की माझ्या नियमातून आणि माझ्या शिस्तीच्या पोकळ बंधातून तुला आज मी कायमची मुक्त करते. तेव्हा यश धक्क्याने विचारतो की मा, असं का बोलतेस तू? तेव्हा सुलक्षणा सांगते की अरे तू माझा स्वाभिमान होतास. अख्ख्या जगाला जरी मी चुकीचे वाटत असते तरी मला खात्री होती की माझ्या यशला माझ्या या शिस्ती नियमाच्या मागची कारणं चांगलीच माहिती आहेत आणि तो कधीच नाही चुकणार आहे. आज मी तुला या सगळ्या बंधनातून मुक्त करते. यश सुलक्षणाला समजावतो की मा, मी तुमच्या नियमाचा आदरच केला आहे, परंतु माझ्यावरती विश्वास ठेवा ग मा, की मी कावेरीला माणुसकीच्या नात्याने मदत केली होती. तुला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तेव्हा कावेरीही पुढाकार घेत सुलक्षणाला सांगते की हो, यशने काहीच चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा सुलक्षणा कावेरीवरती वसकते, मी तुला विचारले का? आणि त्या दोघांनाही ती म्हणते की वा यश, एकमेकांची वकिली करण्यापर्यंत मजल केली तुमची, हो ना? कोण आहे रे ही? ही बाहेरून आलेली परकी मुलगी आहे. माझ्या लेकी तर फक्त उदयची बायको आणि चिकूची आई आहे ही. यशसाठी कावेरीला खूप वाईट वाटत असतं, खूप गिल्टी वाटत असतं. ती स्वतःला मनोमन कोसत असते, कारण तिला वाटतं की यश तिच्यामुळे अडकलाय. तिच्यामुळेच यशला हे सगळं भोगावं लागते. आत्ता कुठे खरा खुलासा होण्याची वेळ आलेली असते. यशला ती विचारते की यश, अरे मी तुझ्यावरती एवढे चांगले संस्कार केले, तू काय केलंत? हिची मदत करून तू मला अंधारात ठेवलंत, विश्वासघात केलात माझा. यश शर्मेने मान खाली घालतो. आजपर्यंत मी एवढं तुझ्यावरती प्रेम केलं, एवढी माया लावली, कुठे कमी पडले रे मी? परंतु शेवटी आज तू सिद्ध करून दाखवलंच की तू माझा कधी होऊच शकला नाहीस. यश कावेरी जबरदस्त धक्क्याने परत सुलक्षणाकडे पाहायला लागतात. आज तुझ्यासाठी परकी झाले रे मी. आजपर्यंत जी गोष्ट मनात दाबून ठेवली होती, जे गुपित कधी उलगडलंच नव्हतं, जे वाक्य बोलून कधी सुलक्षणाने यशला दुखावलं नव्हतं, आज प्रत्यक्षात तिने यशच्या मनाचा विचारही केलेला नसतो. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात सुलक्षणा यशची माफी मागते की सॉरी यश, तू माझ्या पोटचा मुलगा नाही आणि मी कधी तुझी माँ होऊच शकले नाही, मला माफ कर. धक्क्याने यशच्या हातात असलेल्या वस्तू खळकन खाली पडतात आणि कावेरीला जबरदस्त धक्काच बसतो. तरीसुद्धा यश सुलक्षणाची माफी मागतो, तिला मनवण्याचा प्रयत्न करतो. सुलक्षणा त्याच्यापासून तोंड फिरवून रूममध्ये जाणार तर तो तिचा पदर पकडतो आणि भरल्या डोळ्यांनी विचारतो की सॉरी मा, तू तर मायस ना माझी, माफ कर ना. परंतु सुलक्षणा यशच्या हातून आपला पदर खेचून घेते, त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. जितका त्रास यशला होत असतो त्याच्यापेक्षाही जास्त त्रास सुलक्षणाला होतो. बाहेर यश रडत असतो तर आतमध्ये सुलक्षणा. यश सुलक्षणाचा मुलगाच नाही आहे हे सत्य उलगडल्यानंतर आता मालिकेची पूर्ण समीकरणच बदलले.